नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप अशी सुंदर माहिती बघणार आहोत. तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला रोज हा अनुभव येतो. तर अर्थात तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की हे आपल्यासोबत असं का घडतं. वारंवार जागोजागी आपल्याला स्वामी का दिसत असतात, काय संकेत असतो यामागे, म्हणजे नेमकं आपल्याला स्वामी काय सांगू इच्छित असतात. तर बऱ्याच वेळेला बघा, ज्यावेळी आपण स्वामींच्या सेवेत येतो, खरं तर स्वामींच्या सेवेत येणं किंवा स्वामींचा भक्त नसतात, लक्षात घ्या, स्वामींचे सेवेकरी असतात. आणि स्वामींचा सेवेकरी होणं हे खूप मोठं भाग्यवानच असतो तो व्यक्ती किंवा तो माणूस की स्वामींचा सेवेकरी तो झालेला आहे. बघा, स्वामींचा सेवेकरी होणं हे प्रत्येकाच्याच नशिबात असतं असं नाही. कुठेतरी गेल्या जन्मीचं जन्मजन्मांतरीचं पुण्य आपलं असतं गाठीशी, म्हणून आपण या जन्मी महाराजांचे सेवेकरी आहोत. आणि त्यांचा सेवेकरी होणं ही आपली इच्छा नसते, ही त्यांचीच इच्छा असते. त्यांच्या इच्छेशिवाय आपण काही करू शकत नाही. भले आपल्याला कितीही वाटत असेल. बघा, एखाद्याला काय होतं की म्हणजे खूप सेवा करावीशी वाटते, म्हणजे इथं तो मनाशी ठरवतो, ती व्यक्ती की मनाशी ठरवते की नाही बाबा, तो व्यक्ती सेवा करतोय, त्याच्या हातून सेवा घडते, तो 108 पारायण करतोय, तो हे करतोय ते करतोय, केंद्रात जातो, मग मी पण करावं असं त्याला वाटत असतं. पण भले मनातून वाटत असतं करावं, पण ते घडत नसतं. का घडत नसतं? बघा, तुमच्या बाबतीत पण हे घडलं असेल की तुम्ही असं ठरवलं की आता उद्यापासून मी 11 गुरुवार चालू करणार, उद्या मी केंद्रात जाणार म्हणजे जाणार, मग मी स्वामींच्या सेवेला चालू करणार असं आपण ठरवतो. पण ते आपल्या हातून घडत नसतं. लक्षात घ्या, कितीही ठरवलं तरी ऐनवेळी काहीतरी अडचण येतेच. आणि ते काम किंवा ती गोष्ट आपल्या हातून घडत नसते, ती सेवा घडत नसते. हे का होतं? तर बघा, ती सेवा करण्यामागं महाराजांची इच्छा नसते. महाराजांची सुद्धा आपल्या हातून एखादी सेवा घडणं हे याला त्यांचीसुद्धा इच्छा लागते, लक्षात घ्या. म्हणून एखाद्याच्या बाबतीत असं होतं की सेवा करायला घेतो, पण सेवा त्याच्या हातून घडत नाही. कुठेतरी त्याचे अजून भोग संपलेले नाही आहेत, लक्षात घ्या. आणि ज्या अर्थी तुम्ही सेवेत आहात त्या अर्थी तुम्ही खूप नशीबवान आहात. तुमचे सगळे संकट, सगळी दुःख लवकरच दूर होणार आहेत. भले तुमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट असो, तुम्ही घाबरायचं नाही, कारण तुम्ही महाराजांच्या सेवेत आहात. आणि कुठलंही संकट, कुठलंही दुःख आपल्या महाराजांच्यापेक्षा मोठं नाही आहे. सगळ्यात मोठे आपले महाराज आहेत. आपले ब्रह्मांडाचे नायकाचा आपल्या डोक्यावरती हात आहे. कुठल्या संकटाला आपण कशाला घाबरायचं, लक्षात घ्या. म्हणून म्हणते की कुठलंही संकट येऊ अजिबात घाबरायचं नाही, फक्त सेवा करत राहायची. आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आपल्याला बघा, ज्यावेळी मी आत्ताच म्हटले की सेवेत येणं ही भाग्यवानाचं काम असतं. कोणी पण उठून सेवेत येत नसतो किंवा सेवेकरी होत नसतो किंवा सेवा करायला लागत नसतो. त्याचं कुठेतरी पुण्य तेवढं गाठीशी असावं लागतं की आपण महाराजांच्या सेवेत येणं. तर बघा, ज्यावेळी आपण म्हणजे कधी असं रस्त्यानं जाताना किंवा कुठेतरी आपल्याला सतत रोज, आता तुम्ही ऑफिसला जाता, कुठेतरी कामावर जाता, कुठे बाहेर फिरायला जाता, त्यावेळी आता मलासुद्धा हा अनुभव येतो की महाराजांचं चित्र दिसतं किंवा महाराजांचा मूर्ती दिसते, महाराजांचा फोटो दिसतो किंवा एखाद्या हॉटेलवर महाराजांचं नाव दिसतं किंवा महाराजांचं मंदिर दिसतं, महाराजांचं एखादं भजन ऐकू येतं. म्हणजे अनपेक्षितपणे या गोष्टी घडतात. काही लक्षात नसताना पण महाराजांचं दर्शन आपल्याला होत असतं. मग हे का होत असतं? बघा, यामध्ये काय महाराज आपल्याला सांगू इच्छित असतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट, ह्या 4 गोष्टी अगदी महत्त्वाच्या आहेत, लक्षात घ्या. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महाराजांचा आशीर्वाद आणि महाराजांचा इशारा. बघा, ज्यावेळी अशा गोष्टी तुमच्या घडत असतात तुमच्यासोबत की तुम्ही सतत म्हणजे कुठेतरी जाताय आणि तुम्हाला सतत महाराजांचं दर्शन होतं आहे, तर महाराज सांगू इच्छित आहेत की बाबा, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे महाराजांचं दर्शन होणं हे कुणाचं म्हणजे चेष्टा नाही, लक्षात घ्या. महाराज स्वतःहून तुम्हाला दर्शन देत आहेत, ही यापेक्षा मोठी गोष्ट नाही. तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना हा अनुभव येतो. आणि एखाद्या वेळेस काय होतं ना की एखाद्या वेळेस असं वाटतं की रस्त्याने चाललो आहे, पण महाराज दिसावेत, महाराजांची मूर्ती दिसावी, महाराजांचं एखादं चित्र दिसावं, काहीतरी महाराज दिसावेत असं वाटतं. पण त्यावेळी नेमकं महाराज आपल्याला दिसत नाहीत, असं होतंच. आणि एखाद्या वेळेस अनपेक्षितपणे किंवा रोजच आपल्याला महाराज दिसत असतात. तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही कुठेही गेलात तरी महाराज तुमच्या सोबत आहेत, त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. आणि महाराजांचा इशारा आहे की तू
पुढे जा, मी तुझ्या पाठीशी आहे, हे महाराज तुम्हाला सांगू इच्छित आहेत. तर असं असतं. आणि त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघा, ज्यावेळी तुम्हाला महाराजांचं सतत दर्शन होत असेल, एखाद्या गाडीवरती महाराजांचं तैलचित्र दिसत असेल किंवा एखाद्या गाडीवरती असं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी लिहिलेलं असेल असं दिसत असेल, तर तुम्ही महाराजांशी एकरूप झाला हे लक्षात घ्या. बघा, ज्यावेळी आपल्याला म्हणजे एकरूप झाला आहे म्हणजे काय, बघा एखाद्या वेळेस काय होतं की एक दिवस पण आपण सेवा चुकवत नाही. एखाद्या वेळेस आपल्याला खूप काम आहे आणि त्या दिवशी आपली सेवा हातून जर घडली नाही, नित्यसेवा किंवा कुठलीही सेवा जर आपल्या हातून घडली नाही, तर ती सेवा घडली नाही म्हणून जी तुम्हाला चुटपुट लागते किंवा तळमळ लागते किंवा काहीही करून मी सेवा करणारच, मला कितीही ताप होऊ, कितीही मला कंटाळे होऊ, माझी सेवा आज चुकले, अशी चुटपुट तळमळ जी लागलेली असते ना आपल्याला, ती तुमची ती तळमळ सांगून जाते की महाराजांशी तुम्ही एकरूप झालेला आहात. महाराजांच्यात तुम्ही गुंतून गेलेला आहात आणि खरे भक्त किंवा खरा सेवेकरी तुम्ही महाराजांचे झालेला आहात. म्हणून ही दुसरी गोष्ट आहे की महाराजांशी तुम्ही एकरूप झालेला आहात. म्हणून जिकडे तिकडे तुम्ही म्हणजे सतत महाराजांचं नामस्मरण, सतत महाराज तुम्हाला आठवत असतात किंवा काही झालं तरी तुम्हाला कुणीही दिसायच्या आधी डोळ्यासमोर फक्त महाराज जर येत असतील तर नक्कीच तुम्ही महाराजांशी एकरूप झालेला आहात हे लक्षात घ्या. आणि बघा, त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे बघा, ज्यावेळी आपण एखादं काम करत असतो, आता समजा तुम्ही एखादा बिझनेस करताय किंवा एखादी कुठली तरी काम करताय आणि त्या मार्गावरती तुम्ही योग्य आहात की नाही किंवा त्या मार्गावर ज्या मार्गावर तुम्ही चालताय, आता ह्या 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या मार्गावर तुम्ही चालताय तो मार्ग योग्य आहे हे तुम्हाला महाराज सांगत असतात. जा, तू पुढं जा, मी तुझ्या पाठीशी आहे. बघा, एखाद्या वेळेस तुम्ही कुठेतरी एखाद्या मीटिंगसाठी चाललाय, एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी चाललाय आणि वाटेत तुम्हाला महाराजांचं दर्शन झालं, तर नक्कीच समजून जा की तुम्ही ज्या कामासाठी चाललाय, ज्या मार्गावरती चाललाय ते नक्कीच योग्य काम आहे आणि त्या कामात तुम्हाला महाराज तुमच्या पाठीशी आहेत, लक्षात घ्या. आणि हेच महाराज तुम्हाला सांगू इच्छितात की तू ज्या मार्गावर चाललेला आहेस तो मार्ग योग्य आहे आणि त्या मार्गावर मी तुझ्या पाठीशी आहे, असं महाराज आपल्याला सांगू इच्छितात. आणि म्हणून म्हणते की जर अशा वेळेस महाराजांचं दर्शन झालं तर नक्कीच ते एक पॉझिटिव्ह म्हणतो ना की पॉझिटिव्ह संकेत आहे, लक्षात घ्या. आता त्यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे ज्यावेळी बघा आपण महाराजांशी एकरूप झालो हे कसं ओळखायचं. बघा, ज्यावेळी तुम्ही एखाद्या मंदिरात जाता, मग कुठल्या पण मंदिरात जावा, महाराजांच्याच केंद्रात जायचं पाहिजे असं काही नाही. तुम्ही दत्त मंदिरात गेलाय किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरात गेलाय, माता लक्ष्मीच्या मंदिरात गेलाय, कुठल्याही मंदिरात जावा, हनुमानजींच्या मंदिरात गेलाय, पण आपण ज्या मंदिरात जातो त्या मंदिरात गेल्या त्या देवी देवताचं नाव येण्याऐवजी आपल्या तोंडावर जर हात जोडल्यानंतर श्री स्वामी समर्थ असं जर आलं तर नक्कीच तुम्ही खऱ्या अर्थाने महाराजांचे सेवेकरी झालेला आहात. बघा, गेलोय आपण गणपती बाप्पांच्या मंदिरात पण आपल्या ओठांवर नाव, बघा आपण जरी गणपती बाप्पांच्या मंदिरात जरी असलो तरी बाप्पांचं नाव घेतलं काय आणि महाराजांचं नाव घेतलं काय हे महाराजांच्यापर्यंतच पोचणार आहे. गणपती बाप्पांचं जरी तुम्ही नाव घेतलं तरी ते महाराजांच्यापर्यंतच पोचणार आहे, लक्षात घ्या. कारण आपले महाराज ब्रह्मांडाचे नायक आहेत, सगळे देवी देवता त्यांच्यात सामावलेले आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही देवी देवताचं नाव घेतलं तरी ते आपल्या महाराजांच्यापर्यंतच पोचणार आहे. म्हणून म्हणते की तुम्ही एखाद्या मंदिरात गेला, तुम्ही कधी अनुभव घेतला का, माझ्या बाबतीतच सतत हे होतं आणि नेहमीच होतं. मी एखाद्या मंदिरात जाते, म्हणजे मी असं मोठे पण नाही बनत, पण ज्यावेळी मी हात जोडते ना त्या देवाचं नाव येण्याऐवजी माझ्या तोंडात येतं की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं अपसुकच येतं आणि परत लक्षात येतं की अरे बाबा आपण इथे आलो आहे. तर म्हणजे असं हे काही अयोग्य नाही, पण आपण महाराजांशी एकरूप झालो, लक्षात घ्या. जर असं तुमच्यासोबत घडत असेल तर नक्कीच तुम्ही महाराजांशी खूप चांगल्या प्रकारे एकरूप झाला आहे, तुम्ही महाराजांचे खरे सेवेकरी झाला आहे आणि एक म्हणतो ना की सच्चा भक्त, सच्चा सेवेकरी तुम्ही झालेला आहात आणि याच्यापेक्षा मोठी पोचपावती नाही, लक्षात घ्या. म्हणून ही खूप मोठी गोष्ट आहे आणि अशा वेळी जर तुम्हाला सतत महाराज तुमच्या समोर दिसत असतील तर नक्कीच तुम्ही खूप नशीबवान आहात. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बघा, ज्यावेळी तुम्ही एखाद्या वेळेस म्हणजे जाताना की बाहेर कधी ज्यावेळी आपण बघा बाहेर जातो म्हणजे फिरायला वगैरे, तर तिथे महाराजांचं दर्शन होत असतं, म्हणजे अपेक्षित नसतं पण आपल्याला ते होत असतं आणि ते दर्शन होणं म्हणजे आपल्याला खूप आनंद होतो. अरे बापरे, मला आज महाराज दिसले आणि एक तळमळ असते की आणि आपल्याला एक सवय लागून गेलेली असते. बघा, मला तर सवय आहे की
गाडी आली की बघायचं, इकडे बघायचं, तिकडे बघायचं की कुठे महाराज दिसत आहेत का, कुठे महाराजांचं दर्शन होतं आहे का. तर मला देखील सवय आहे, तुम्हाला देखील नक्कीच ही सवय असेल. आणि महाराज ज्यावेळी आपली खूप इच्छा असते ना की चाललो आहे ना आपण, तर महाराजांनी वाटेत दर्शन द्यावं असं मला वाटतं. आणि नक्कीच महाराज कुठल्या ना कुठल्या गाडीवरती महाराजांचं एखादं फोटो किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं दिसतं. बघा ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. महाराजांच्यापर्यंत आपली प्रार्थना पोचते, हे लक्षात घ्या. आता त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे ज्यावेळी बघा आपण एखादं म्हणजे आपल्या मनात एखादा प्रश्न असतो. आता आपले प्रश्न आपण आपल्या व्यथा आपल्या समस्या आपण कुणापुढे मांडतो, तर आपल्या महाराजांच्या पुढेच. तर ज्यावेळी बघा एखाद्या वेळेस तुमच्या मनात खूप मोठा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तरच तुम्हाला मिळत नसेल की काय करावं, आता पुढे कसा मार्ग मी निवडू, याचं उत्तर काय आहे तेच कळेना, मी यातून मार्ग कसा काढू, असा पेच तुम्हाला पडला असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आणि अशा वेळी जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय म्हणून जर तुम्हाला एखादा प्रश्न मार्ग मिळत नसेल आणि असा विचार करत असताना जर तुम्हाला महाराजांचं दर्शन घडलं. आता समजा तुम्ही गाडीवरती चाललाय आणि गाडी तर तुम्ही ड्रायव्हिंग करताय, पण मनात विचार आहे की आता मी काय करू, असं झालं तसं झालं, मग हे कसं पुढं होणार, असं आपलं काहीतरी विचार चालू असतात. आणि असं जर विचार चालू असताना जर समोर एखादी गाडी आली किंवा समोर एखादं हॉटेल आलं किंवा आणि त्याच्यावरती जर महाराजांचं जर दर्शन तुम्हाला झालं किंवा महाराजांचा फोटो दिसला, तर नक्कीच महाराज सांगत आहेत की तू घाबरू नकोस, ह्या प्रश्नाचं उत्तर तुला मी देईन किंवा ह्या प्रश्नातून तुला मी मुक्त करेन. आणि त्या प्रश्नात म्हणजे आपल्याला एक धीर येतो की बाबा म्हणजे आपल्याला टेन्शन आलेलं असतं की यातून आता मार्ग कसा काढू, पण ज्या क्षणी आपल्याला महाराज दिसतात ना त्या क्षणी एक आपल्याला धीर येतो. बघा महाराज दिसले म्हणजे नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह आहे किंवा यातून मला नक्की मार्ग मिळेल असा एक आपल्याला विश्वास येतो, अनुभूती येते किंवा एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि ते जे काही आपल्याला टेन्शन आलेलं असतं थोड्या वेळापुरतं ते नक्कीच टेन्शन दूर जातं ज्यावेळी आपल्याला महाराज दिसतात, महाराजांचं दर्शन होतं. आणि नक्कीच हे खूप मोठे संकेत आहेत, लक्षात घ्या. म्हणून असं कुणाला पण महाराज दिसत नाहीत किंवा कुणाला पण महाराजांचं दर्शन होत नाही, लक्षात घ्या. केंद्राकडे कुणाचेही पाय वळत नाही. जो खरा भाग्यवान असतो तोच केंद्राकडे त्याचे पाय वळतात. तो स्वामींच्या आरत्या करतो, स्वामींच्या सेवा करतो, जो खरा भाग्यवान असतो, लक्षात घ्या. आणि तुमच्या हातून जर केंद्राकडे तुमचे पाय वळत असतील, तुमच्या हातून सेवा घडत असेल, तुमच्या हातून महाराजांचं नामस्मरण होत असेल, तर नक्कीच तुम्ही खूप 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 भाग्यवान आहात, लक्षात घ्या. आणि म्हणूनच हे सगळे संकेत आपल्याला सांगत असतात की आपण महाराजांशी एकरूप झालेलो आहे. आणि म्हणून जिथे जाईल तिथे आपल्याला महाराज दिसत असतात, महाराजांचं दर्शन होत असतं. महाराज आपल्याला सांगत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि एखाद्या वेळेस असंच की म्हणजे तुमची खूप श्रद्धा आहे, महाराजांच्यावरची श्रद्धा तिथे समाधान असतं, लक्षात घ्या. जिथे मनापासून श्रद्धा केलेली म्हणजे करतो आपण तिथे समाधान देखील असतं. बघा ज्यावेळी एखादा माणूस असतो सेवा तर करत असतो पण त्याचं मन समाधान नसतं. म्हणजे आता एखाद्या वेळेस महाराजांनी त्याची इच्छा पूर्ण केली पण असं त्याला वाटतं असं की असा तो समाधानी नसतो. आता हे मिळालं आहे ना मग मला ते पण मिळालं पाहिजे असं असतं. बघा महाराजांनी काय सांगितलं आहे की तू समाधानी राहा. महाराज सांगतात की जो व्यक्ती समाधानी आहे, जो निस्वार्थी आहे, जो मनापासून आमच्यावर विश्वास टाकतो, त्याच्या आयुष्यात आम्ही त्याला कधीही कमी कशाची पडून देत नाही किंवा आम्ही त्याच्या कायम पाठीशी असतो, लक्षात. जो समाधानी व्यक्ती आहे ना त्याच्या आयुष्यात नेहमी महाराज पाठीशी असतातच. म्हणून श्रद्धा जिथे भक्ती आहे, जिथे विश्वास आहे, जिथे श्रद्धा आहे, तिथे समाधान जिथे आहे तिथे महाराज आहेत, लक्षात घ्या. म्हणून समाधानी राहा, आनंदी राहा. असं म्हणजे लोकांचं वाईट होईल असं वागू नका किंवा लोकांना त्रास होईल असं वागू नका. आणि असं सेवा करून जर तुम्ही असं वागत असाल किंवा म्हणजे एखाद्याचं वाईट होईल इकडे सेवा करायची आणि एकीकडे लोकांचं वाईट कसं होईल असं जर तुम्ही चिंतत असाल तर कितीही तुम्ही सेवा केला, कितीही पारायण केली तरी तुमचं कधीही चांगलं होणार नाही. मी इथं बसून सांगते, महाराजांच्या समोर बसून सांगते की कधीच तुमचं चांगलं होणार नाही. ज्यावेळी आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असतो त्यावेळी आपल्याकडे 4 बोटं असतात, हे लक्षात घ्या. आणि ज्यावेळी आपण दुसऱ्याचं चांगलं, आपलं वाईट असताना देखील म्हणजे आपल्या आयुष्यात खूप संकट आहे, दुःख आहे, माहीत आहे, पण आपलं वाईट असताना, आपल्या आयुष्यात संकट असताना देखील आपण दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार करतो, त्यावेळी महाराज आपलं पहिला चांगलं करतात आणि मग त्याचं देखील चांगलं करतात, लक्षात घ्या. म्हणून कायम जरी आपल्या आयुष्यात दुःख असलं तरी दुसऱ्याचा चांगलाच विचार करायचा सुरुवात महाराज आपल्यापासून करत असतात, लक्षात घ्या. म्हणून महाराजांच्या सेवेत आल्यानंतर निस्वार्थीपणा
खूप महत्त्वाचा आहे. विश्वास महाराजांच्यावरचा खूप महाराजांना आपल्याकडून काही अपेक्षा नाही आहे की मला सोन्याची चेन दे किंवा मुकुट दे, मला शॉल दे, मला नारळ अर्पण कर, मला पेढे अर्पण कर. महाराज आपल्याकडे काहीही मागत नाहीत. ते ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि ब्रह्मांडाचा नायक आपल्याकडे काय मागणार हो, लक्षात घ्या. आपणच त्यांच्याकडे सतत काही ना काही मागत असतो. रोज आपल्या अपेक्षा वाढत असतात, पण आपल्या अपेक्षा देखील महाराज पूर्ण करतात. पण आपण सेवा करायला कुठेतरी कमी पडत असतो, लक्षात घ्या. म्हणून ज्यावेळी आपण मनापासून सेवा करू, नक्कीच महाराज आपल्याला त्याचा मेवा देतातच देतात. म्हणून महाराजांची निस्वार्थीपणे सेवा करत राहा, एवढंच मला सांगायचं आहे. आणि बऱ्याच वेळेला म्हणजे ही कमेंट्स आली की ताई, आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी महाराज आम्हाला दिसत असतात, यामागे काय संकेत असतो? तर काही संकेत नाही वगैरे, म्हणजे असं वाईट काय नसतं. महाराजांचं दर्शन होणं म्हणजे वाईट काय आहे हो, सांगा. खूप मोठे भाग्यवान आहात तुम्ही की महाराजांचं सतत तुम्हाला कुठे ना कुठे दर्शन होत असतं. महाराज तुमच्या पुढे येत असतात. तर खूप म्हणजे छान नशीबवान आहात तुम्ही. आणि खरंच एक खूप मला तर ना, आता महाराजांचं बाहेर गेलं आणि महाराज दिसले की मला इतकं म्हणजे इतका आनंद होतो की म्हणजे मी कुठेही असो, लगेच माझं असं असतं, म्हणजे गाडीवर महाराज दिसू देत किंवा कुठेही हॉटेलवरती महाराजांचं नाव जरी दिसलं तरी माझं असं असतं. म्हणजे मी करत नाही, पण ते असं म्हणजे आपोआप होतं माझं असं. कधी हात वळतात, कधी हात इथे येतो, काहीच कळत नाही. आपोआप माझं ते पाया म्हणजे ते क्रिया होऊन जाते. तर तुम्हालाही असं होत असेल की महाराजांचं दर्शन झालं तर नक्कीच तुमचे हात जुळत असतील किंवा तुम्ही हात जोडत असाल तर खूप तुम्ही महाराजांशी एकरूप झालं, लक्षात घ्या. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.